वाऱ्याच्या फोर्सनी. मग ते कॅलेंडरचं पान हलतंय म्हणजे त्याला इंटेन्शन आहे की जो वारा येतो तो सस्टेन करायचा आहे, सहन करायचा आहे, म्हणून ते हे होतं. तर ह्या ब्रह्मांडात एकही गोष्ट अशी घडत नाही की ज्याला इंटेंट नाहीये. आपल्या आयुष्यात कोण येतं, आपल्याला कोण काय म्हणतं, आपली भांडणं का होतात, आपल्या मनाला का विवंचना होतात, या सगळ्या मागे इंटेन्शन आहे. मग ते इंटेन्शन, जो हेतू, इंटेंट म्हणजे काय, तर हेतू, त्याच्या मागचं कारण, गंभीर कारण मीमांसा, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. तर हेतू काय आहे कुठल्याही गोष्टीचा. एखाद्या वेळेस मी रागवले, पण रागवण्यामागे हेतू काय आहे, त्या हेतूवर इफेक्ट ठरत असतो. म्हणजे एकच जो गोष्ट बघितली, मी तुम्हाला सांगितलं पेंडुलम पॉझिटिव्ह केव्हा फिरेल आणि निगेटिव्ह केव्हा फिरेल. तर त्या इंटेंटला, हेतूला खूप महत्व आहे. आणि हाच हेतू आपण इंटेन्शन खूप वेळा वापरतो. मग तुम्हाला अजूनही विचार करायचा आहे. आता अजूनही एक 8-10 लोक अशी आहेत की जे खूप चांगलं काम करू शकतात त्याच्यावर. पण जरा थोडस वाचलं नाही त्यांनी ग्रुपवर काय हवं आहे. हे थोडस अनावधान होतं आणि अवेअरनेस मध्ये नाही होत. पहिल्यांदा आपल्याला ग्रुपवर काय हवं आहे त्याचा विचार पॉज घेऊन केला पाहिजे आणि मग लिहायला लागलं पाहिजे. तर अशा 8-10 व्यक्तींनी याच्यावर काम करावं. इंटेन्शन पहिला पॉइंट आहे, काय असेल तो इंटेंट आहे. तर त्याच्यावर तुम्ही काय करायचंय, अनुजा मॅडम सारखं काम करायचं. आता अनुजा मॅडमनी जसं म्हटलं की ते दाराचं उदाहरण दिलं, एक दार बंद केलं की दुसरं, त्याच्याशिवाय होणारच नाही. तर या दरवाजाचा जो अर्थ आहे तो खूप वेगळा आहे, त्यांना मांडता नाही आले नीट काही पॉइंट, पण खूप गूढ अर्थ आहेत त्याच्या मागं. त्यांना असं म्हणायचं आहे, ते महत्वाचं मी सांगते काय, कारण महत्वाचे मेसेज त्यांचे तुम्हाला क्लिअर झाले नसतील, त्याच्यावर मी विचार करेल आणि परत सेशन घेईलच. पण तूर्त आता आपले दरवाजे उघडत आहेत. ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ना, आता जुलैपासून, 16 जुलैपासून खूप बदलत आहे. धप्पा 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 आपल्यामध्ये क्रांती घडवणार आहे ती. आणि ह्या ज्या फ्रिक्वेन्सी ऊर्जा ब्रह्मांडातल्या वाढत चालल्यात, त्यामुळे मानसिक रोग वाढत चालले, टेन्शन्स वाढत चाललेत, आत्महत्या वाढत चालल्यात. तर हे सगळे परिणाम आपल्यावर होणार आहेत, लक्षात घ्या. ड्रास्टिक चेंजेस होणार आहेत आजूबाजूला. आणि आपण जर आजूबाजूच्या प्रमाणे येणाऱ्या त्या ज्या काही सूर्याची ऊर्जा आहे, आपण बघतो कुठं पूर चाललेत, भूकंप बघा आता किती तासापूर्वी सगळीकडे भूकंप झालेत 5-6 देशामध्ये. महाराष्ट्रात सुद्धा परवा झाले. तर हे सगळं काय चालू आहे ना, खूप धगधग चालू आहे. ग्रॅव्हिटी जी आहे पृथ्वीची ती बदलतीये. तो जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वीचा तोच कमी होतोय. मग आपण उडू की यानात, जसं हँगिंग करतात, चहा असा उलटा प्यावा लागतो, केस अशी उलटी होतात. काय होणार आहे तुम्ही मला सांगा, पृथ्वीची ग्रॅव्हिटी कमी होत चालली, मॅग्नेटिक फील्ड बदलत चालले. मग एवढ्या ड्रास्टिक बदलाला आपण राहणार आहोत का? तर ते अजून एक आज त्यांची पोस्ट आहे, कोणी वाचली असेल तर टाका जरूर. त्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले, नष्ट होतय, सगळा संहार होतोय. म्हणजे हे जे काही जगबुडी आली आहे ती नष्ट होतय, कोणी करते असं काही नाहीये. तर ते आहे ते राहणारच नाही, राहूच शकत नाही, शक्यच नाही राहणं. म्हणजे असं काही कोणी मारते आणि नष्ट करते असं काही नाहीये. तर राहू शकत नाहीये. का राहू शकत नाहीये? आहे ते ऊर्जा बदलतीये. सगळे पृथ्वीवरच्या फोर्सेस बदलतायत, वातावरण बदलतंय, राहूच शकणार नाहीये. म्हणून बदलाला स्वीकारायचंय. मग आता जर आपण संसार, उदाहरणार्थ त्यांनी म्हटलेलं आहे की आता जर आपल्या संकल्पामध्ये आपला संसार, आपली माणसं आहे, ते एक्झिस्टिंग आहे, ते थोडक्यात एक्झिस्टिंग काय काय आहे. एक्झिस्टिंग आहे माझे रोग, मला गोळ्या घ्यायला पाहिजेत, मला असं नाही केलं तर तसं होणार, मी साखर खाल्ली तर मी गोड खाल्लं तर माझी साखर वाढणार, माझी मान दुखत आहे, मी नाही जाऊ शकत. असं आता ते लोणेरेला जायचंय, मला सुद्धा येतं की टेन्शन, मी पण माणूसच आहे ना. कालच अमृता मॅडमशी बोलले, मॅडम अहो 1 तास पिरेमिड वरून आले तर माझी मान दुखतीये, कसं काय लोणेरे गाठायचं आहे. मला माहिती आहे आपल्याजवळ टेक्निक आहे, संकल्प आहे, पण प्रॅक्टिकल पण राहिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळे आपले पॅटर्न आपल्याला बदलायचे आता.
आणि आपण प्रत्येक वेळेला आपला पॅटर्न आणतो, प्रत्येक वेळेला आपला पॅटर्न आणतो. मग त्यांना म्हणायचे ते दरवाजे बंदच झाले पाहिजे. आता आपल्याजवळ आपली माणसं नको, आता आपल्याजवळ घर नको, जे एक्झिस्टिंग आहे ते काही नको. आणि जर तुम्ही बघितलं सोशल मीडियावर, तर ते म्हणतात सगळं उलथापालथ होणार आहे, पिरॅमिडच उलटा होणार आहे. जे आज वर आहेत ते खाली जाणार आहेत, जे खाली आहेत ते वर येणार आहे. मग एवढं ड्रास्टिक जर होतंय, तर मी जर दरवाजा बंद केला नाही, आज माझ्या गाऊन घालण्याच्या पद्धतीचा, मी कुठल्या प्रकारचे गाऊन घालते, एक्झाम्पल सट्टर फट्टर गाऊन घालून बाहेर जायचं नाहीये, घरामध्ये असं घालायचंय, घरामध्ये असं करायचंय, काय असेल ते, तर हे जे काही आपण बदललं नाही, तर नष्ट होणार आहोत आपण. आणि नष्ट होणार आहोत म्हणजे 26,000 वर्ष ते म्हणतायत. आता दुसरा व्हिडिओ टाकलाय तिथं 75,000 वर्ष म्हणतीये. लक्षात घ्या. तिथं 75,000 वर्ष म्हणतीये, तिथे चक्राचं वाचा. मग काय तुम्हाला चक्राचं एवढं देणं दिलंय मी. मी दिले म्हणजे आपल्या ग्रुपने दिलेलं आहे. एवढं देणं सगळ्यात महान ती म्हणती कुंडलिनी ऍक्टिव्हेशन. बस. तुम्हाला काय सांगते, तुम्हाला काय घडतंय, पिरामिडला येऊन काय घडतंय, ध्यानात ना आपल्या काय घडतंय, किती महान मिळते ते. तेवढंच वाचा, तेवढंच प्रश्न विचारलाय त्या व्हिडिओवर. हे सगळं आपण वाचलंय. लॉ पण काही नवीन नाहीये. जे काही व्हिडिओ आहेत ते नवीन लोकांसाठी आहेत आणि आपल्या उजळणीसाठी आहे. त्यातलं फक्त चक्रावर प्रश्न विचारलाय. कारण ट्रान्सक्रिप्टला जायचं अनुजा मॅडम, ट्रान्सक्रिप्ट बरोबर बरोबर होते वाचन. तुम्ही हळू आणि एक हो पॉइंट मॅडम. वाचला पुष्कळ विचार करू शकता. एक पॉइंट वाचला की पॉज करा, बरा मनन करा, तुम्हाला तसं आवडतं तसं करा, असं करा. आणि जे महत्वाचे पॉइंट आहेत त्याला मनन चिंतन जास्त करा. चक्राचे पॉइंट विचारलेत नवीन लोकांसाठी. हे सगळं आपण आता युनिफिकेशन जे टेक्निक आहे. हा, तर मला काय म्हणायचंय, हे जे चाललंय ना तर ते ग्रुपवर अजून 8-10 लोक चांगले आहेत आपले, त्यांनी अजून उहापोह करायचा या सगळ्या गोष्टीचा, इथेच नाही थांबायचं. तर पहिलं युनिफिकेशन लिहिलंय. मग आता आपण काय करायचंय, युनिफिकेशन कुठे शिकलो सांगाल का कोणी, आपण टेक्निक वापरले युनिफिकेशन. बघू होईल शाप, शाप कोणी बघूयात. युनिफिकेशन प्रोसेस आपण केली आहे सुलक्षणा मॅडम, आठवतंय का? नाही मॅडम. कोणाला सांगता येते, युनिफाईड आपण चक्रा, आपण फोर्थ डायमेन्शनल फिफ्थ डायमेन्शनल चक्रा ध्यान जे केले, क्लिन्झिंग केलं आपण, त्या चक्राला सगळे चक्रा फिफ्थ डायमेन्शनल एकदम युनिफाईड केले. आठवतंय तुम्हाला ते ध्यान, की त्यावेळेला मी सांगितलं तुम्हाला युनिफिकेशन म्हणजे असे सगळे चक्रा मर्ज करायचे. आपण काय करतो, मूलाधार चक्रा ध्यान, मूलाधार फोर्थ डायमेन्शन फिफ्थ डायमेन्शन काय 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 केले आपण, स्टारगेट किंवा अजून काही, आता नाव नाही आठवते मला, पण मग ते केले. मग त्यावेळेला मूलाधार आहे, स्वादिष्टान आहे, मणिपूर आहे, युनिफाईड केले. नंतर आपण युनिफाईड केले म्हणजे सगळे असे कॉम्प्रेस केले चक्रा. आणि चक्राचा सगळा जो कॉलम आहे तो आपण एक कॉलम बघितला असा. आणि या एक कॉलम मध्ये सगळे चक्रा एकदम आपण एकत्र बघितले म्हणजे युनिफिकेशन केले. आणि कुठल्या चक्राला, फिफ्थ डायमेन्शनल का फोर्थ डायमेन्शनल चक्राला आपण ते केले. आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर तुम्ही, हा आता अनुजा मॅडमला आठवलं बघा, श्रद्धा कदम मॅडमला आठवलं, अलाइन केली. अलाइन करणं वेगळं, युनिफिकेशन म्हणजे एकत्र आणणे, सगळे एकत्र आणणे. जसं त्यांनी ते आता बिंदू दिले सगळे असे वेगळे 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 दिसतात आणि नंतर मग एकत्र दिसतं. तर चक्रा जे सगळे आहेत, आपण मूलाधार बघत नाही, आपण स्वादिष्टान बघत नाही, आपण एक सगळा चक्राचा असा एक बंच बघतो एकत्र. म्हणजे त्या सगळ्या चक्रांना युनिफाय केले, अलाइन तर केले, बॅलन्स केले, ओपन केले, हे तर आहेच आहे, पण युनिफाय पण केले आपण. ते टेक्निक आपण वापरलं आणि खूप सुंदर आहे ते टेक्निक. आता मुद्दाम ते रिपिटेशन केले नाहीयेत, पण करायचे ते सगळे फिफ्थ डायमेन्शनल फोर्थ डायमेन्शनल. तर आता काही करायचंय, एक त्यातला मी मी तुम्हाला सगळं सिम्पल करून दिलेलं आहे, की एक टेक्निक आहे युनिफिकेशन. मग कुठं कुठं वापरलंय आपण, तुम्ही कुठं वापरलंय, आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मधनं काय केलंय का, तुम्हाला सांगितलंय का, हे लिहा. आता काय होणार आहे, हे लिहिल्याने, हा विचार केल्याने युनिफिकेशन ऊर्जा तुमच्याकडे येणार आहे. इतकं सोपं आहे ते. आता ज्या ऊर्जा येत आहेत ना, ऊर्जा कसल्या येत आहेत, आता वन्निश्चय येत आहेत, तुम्हाला माहितीये. ग्रुप का येत आहे, ग्रुपवर कार्यक्रम का चालले, सगळे एकत्र बसून ध्यान का करतात, भेटतात का, ज्या गोष्टी नव्हत्या आता होत.
ऑफलाईन होत आहेत, ऑनलाईन होत आहेत. तर ह्या सगळ्या आता जेव्हा करोना आला, कोरोनाने तर युनिफायच केलं जगाला, ग्लोबल विलेज केलं. ऍट द फिंगर टिप तुम्हाला सगळ्या जगाची माहिती मिळते. युनिफिकेशनच केलं ना माहितीच्या सोर्सचं सुद्धा. एका जागेवर एका बोटातच तुम्ही जगातली माहिती कुठेही काढू शकता. तर हे युनिफिकेशन आपण जर विचार करायला लागलो, तो युनिफिकेशन युनिफिकेशन धरून आता अमृता मॅडमनी सुंदर त्याचं एक्सप्लेनेशन केलंय, त्याच्यावर त्या काही बोललेल्या आहेत. आणि आता तुम्ही ज्याला विचार करायला लागता, मी म्हंटलय, तुम्ही लिहिलंय डायरेक्ट, आपण चक्राला युनिफिकेशन केलं. आपण फोर्थ फिफ्थला केलं, आता थर्डला पण करू शकता ना तुम्ही ते युनिफिकेशन. मग सगळ्या चक्रा, आता मी हे करतेय टेक्निक युनिफिकेशन रोज 3-4 दिवस झाले मी करतेय. आता बोलता बोलता सांगते तुम्हाला मी काय करतेय. सगळ्या चक्रांना एकदम क्लीन्स करते आणि एकदम चार्ज करते. एक कॉलम युनिफाय करून, म्हणजे सगळ्या चक्रांना वेगळं 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 नाही मी करत आहे. मी कॉम्प्रेस करून माझ्या चक्रांना कॉम्प्रेस करून मीठ लावते. तुम्हाला सांगितलं मीठ लावत चला. मीठ लावते, मीठ लावून झाल्यावर मी थांबतीये, 1-2-3 मिनिटं थांबलं पाहिजे ते मीठ. त्यावेळेला मी व्हिज्युअलाइज करते की माझा हा सगळ्या चक्रांचा एकदम बंच आहे आणि त्यांना मी शुद्ध करते. अशुद्ध ऊर्जा सगळ्या मी वॉश आउट करते. ते करते मी 2-3 मिनिटं आणि ते झाल्यावर मी त्यांना चार्ज पण करते. काही चक्रांना करायचं नसतं चार्ज. मग ते मी वगळते त्या बंच मधनं आणि मग उरलेल्यांना मी चार्जिंग करते. तुम्हाला काही शिकवलंय काल का परवा टेक्निक मी, तर ते युनिफाय करून मी करते. माझ्याकडनं आपोआप घडतं, लक्षात घ्या. आता मला तुम्हाला सांगताना लक्षात आलं. आता का घडतं माझ्याकडून आपोआप, की आपण ज्या ऊर्जेला, ज्या फ्रिक्वेन्सीला आपण असतो ना, ते आपल्याला मिळायला लागतं, आपोआप मिळायला लागतं. म्हणूनच आपल्याला गाडी हवी आहे, तर गाडीच्या फ्रिक्वेन्सी आपण गाठतो, गाडीच्या व्हायब्रेशनला आपण जातो, म्हणून गाडी आपल्याकडे येते. तसं गाडी म्हटलंच पाहिजे, आपली लिस्ट आहे गाडी. पण समजा आता आपलं काहीच नाहीये, डू लिस्ट नाहीये, विश लिस्ट नाहीये, संकल्प नाहीये. मग काय आहे माझ्याकडनं युनिफाय आणि सगळं चार्जिंग आणि क्लिन्झिंग करून घेतंय ब्रह्मांड, ब्रह्मांडी ऊर्जा घेतोय का? तर मी त्या फ्रिक्वेन्सीला गेली आणि हेच तर चाललंय ना ब्रह्मांडात. ब्रह्मांड चक्रावरच काम करतंय ना आपल्या. माझ्याकडनं त्यांनी ते अजून हायर टेक्निकनी करून घेतलं का? तर मी त्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन एनर्जीला आहे म्हणून. आणि माझ्याकडनं तुमच्याकडे ती येणारच आहे एनर्जी, फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन येणारच आहे. लागण होणारच आहे. जे बसतात कार्यक्रमांना त्यांना होणार आहे. ध्यानाला ध्यानाला ध्यानाशिवाय नाही होत. ध्यानाशिवाय एनर्जी जास्त म्हणजे ट्रान्सफर जो असतो तो ध्यानात नव्हतो. कम्युनिकेशन मेसेज मधनं आता ग्रुपला बसून होतो. तो काही 20-30% होत असेल. ध्यानातनं 70-80% होतो. ऑफलाईन ध्यानातनं 90% होतो. 100% म्हटलं तरी होत. म्हणून तर काळजी घ्यावी लागते ऊर्जेची. आणि स्मिता वरांडे मॅडमनी सांगितलं की सीटवर बसताना सुद्धा आपल्याच बसायचे. तुम्हाला मी हे सगळ्या गोष्टी शिकवल्यात. पेन पण द्यायचा नाही कोणाला, आपल्या वस्तू द्यायच्या नाही, कारण आपल्या सगळ्या या ऊर्जा आहेत याच्यामध्ये. पण तसंच आपण बसमध्ये बसताना, आपण कुठेही बसताना, ज्या जागेवर बसतो त्या बेंचची, त्या सीटची सगळी ऊर्जा आपण घेतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आपले चक्र अशुद्ध होतात. मग आपण जसं जेवायला बसल्यावर शिकलो पाणी फिरवायचं, इंटेंट ठेवायचं, पाणी सोडून की बाबा प्रसाद समजून शुद्ध करून आपण ग्रहण करतो, तसंच बसताना सुद्धा आपण इंटेन्शन टाकलं पाहिजे. सगळी ऊर्जा क्लीन्स केली, कारण आपण 1 तास बसणार आहे त्या सीटवर. गाडी प्रवासात 4 तास बसणार आहे, 5 तास बसणार आहे. या गोष्टी मला आहेत माहिती, आपोआप होतात त्या. आता मी ज्यावेळेला जातीये कबीर बागेत, मी माझ्याच बेंचवर पकडते, माझ्याच बेंचवर मी करते. मी नाही बदलत, मला तो मिळतो. फक्त मी एक इंटेन्शन ठेवते बस. मग उशीर झाला तरी मला बेंच मिळतो. आणि तुम्हाला अजून सांगते, त्या बेंचचा वुडन कलर आहे ना, लाकडी, मग पंचतत्वाप्रमाणे ते फायर तत्व आहे. आणि ते करताना मी म्हणते त्याला धन्यवाद, बेंचला म्हणते धन्यवाद, तू माझा अग्नी तत्व बॅलन्स करत आहे. आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं बरं का, ह्याचे सुद्धा इफेक्ट आहेत. तो जो वुडन बेंच घेतलाय त्याचे सुद्धा इफेक्ट आहेत. मग त्यांनी मला विचारलं तत्व वगैरे काय. तर या सगळ्या गोष्टी बारीक विचारात करा. आणि मग आता ते युनिफाईचं काय काय करतो हे लिहायचंय, तुम्ही विचार करायचाय, डायरीत लिहायला लागायचंय. आणि मग मी काय तुम्हाला सांगितलंय, तुम्ही काय वापरता, आता पुढची एक स्टेप करायची. अनुजा मॅडमनी सांगितलंच आहे, मी बहुतेक रेकॉर्डिंग टाकेल, तुम्ही ऐका सगळ्यांचे. आणि मग आता उद्या प्रतिपदा आहे, तर तुम्ही संकल्प लिहायचा, की काही संकल्प लिहा. आता युनिफिकेशन वापरायला लागा.
मग दरवाजाचा, मग मला कुठले जुने दरवाजे बदलायचे? त्यांना असं म्हणायचंय जोपर्यंत आपण जुने दरवाजे म्हणजे हे लोक, आपले नातेवाईक, आपला नवरा, मुलं, आपली घरं, आपल्या गाड्या, आपल्या पैसाच नष्ट होणार आहे, जाणार आहे, पैसा गायब होणार आहे, झिरो व्हॅल्यू होणार आहे पैशाची. तुम्ही फक्त इमॅजिन करा. आज मार्केटमधनं पैसा गेला, 500च्या नोटा, 2000च्या नोटा, नव्हे सगळा पैसाच कोलॅप्स झाला. काय खाणार आहे, काय पिणार आहे? पण म्हणून भीतीमध्ये गेलात, भीतीच्या फ्रिक्वेन्सीला गेलात, सर्व्हायव्हिंग मोडला गेलात, तर तीच सिच्युएशन येणार. मग आपण काय केलंय? आपण पेरून ठेवले आपल्या सगळ्या ग्रुपसाठी, सामूहिक चेतनेतून आपण पेरून ठेवलेले सेफ, सिक्युअर्ड, इझी, प्रोटेक्टेड, असेन्शियल. मग इथे आपल्याला उद्याच्या प्रतिपदेसाठी आज झोपण्यापूर्वी संकल्प लिहायचा आहे. माझे कुठलेही जुने दरवाजे बदलायचे. आता संकल्प या ऊर्जेला, उद्याच्या ऊर्जेला अजिबात प्रापंचिक करायचे नाहीये. सगळे असेन्शनचे करायचे, ध्यानाचे करायचे, आपल्या आध्यात्मिक विकासाचे करायचे. कारण सगळी ऊर्जा, हे जर नवीन जुनं सोडलं नाहीये ना, तर ह्या ऊर्जा घेऊन नाही जाणार आहेत आपल्याला. या ऊर्जा आपल्याला इथेच ठेवणार आहे. असा अर्थ आहे त्या सगळ्या ह्याचा. आणि हे खूप वेळा आपण डिस्कशन करून झाले. त्या ऊर्जा आता जुलैपासून सुरू होत आहेत, 16 जुलैपासून. या ऊर्जा ज्या, आणि अजून पुढे ऑगस्टला खूप मोठ्या मोठ्या ऊर्जा येत आहेत. या ऊर्जांमध्ये आपण फटाफटा आपले बिलीफाला काय बदलायचे, आपल्या विश्वासाला काय बदलायचे. उदाहरण दिलं मी मानेचं, म्हणजे मान दुखते तर मी कसं जाऊ, पिरामिडला कसं जाऊ. आपले टिपिकल प्रश्न आपण खूप रडून रडून तुम्हाला मी डिस्कस केले. आता तुम्हाला लक्षात येईल मी का रडवलं, का हॅमरिंग सारखं केलं, का तर हे पॅटर्न बदलायचंय ना आपल्याला. विचारांचा पॅटर्नच आपला घाणेरडा आहे. तो बदलला की मॅजिक होतंय तिथे. कशाला आत्ताच विचार करायचाय, कधी जायचंय आपल्याला, त्यावेळी देवशी बघून आपण काय घडतंय. संकल्प आपल्याला हवे तेच लिहायचे. आपण गेलो, पोचतो, हे झालं, ते झालं. ऐन वेळेला आहे की कॅन्सल करू शकतो. नाही माझा पिरियडच येईल, मला गाडीच मिळणार नाही, मग पाऊसच पडेल, माझ्यावर कोण येणार. उदाहरण घ्यायतीये, वाईट नाही वाटून घ्यायचं कोणी, उदाहरण आहे. अशी लाखो हजारो उदाहरणं आपल्या आयुष्यात आहेत. तुमची काय, माझी काय. म्हणून मानायचं मी माझं सांगितलं. मी कालच त्या सरांना म्हटलं, सर नाही येत पाऊस, किती आहे, खूप आहे. सर म्हणे नाही होते, मला ऐकवतात आहो, ते 30 वर्षात जे मग कार्यक्रम मी अरेंज केलं त्याला एकदाही पाऊस नाही झाला, तुम्ही या. म्हटलं अहो सर तुम्ही आमचंच बोलताय. आहे ते टेक्निक आमच्या जवळ सुद्धा, पण प्रॅक्टिकली विचार करावा लागतो ना. मी शैलजा मॅडमना सुद्धा सांगितलं, आता ट्रिप चालली आहे तर लगेच सगळं इंटेंट ठेवायचा, किती वाजता पोहोचलो, जेवण छान झालंय, सुंदर मिळाला नाश्ता, सुंदर जेवण मिळालं, घरी तिथे इतक्या वाजता टच केलेला आहे. हे सगळं आपण शिकलोय. मग हे लिहा आज या. पण ते काय कुठं जायचे संकल्प नाही, तर आध्यात्मिक आपला फ्री विल संकल्प. त्यांनी सांगितलंय फ्री विल करून नाही ठेवली तर वाऱ्यासारखी इकडं तिकडं इकडं तिकडं जाणार. अजून फ्री विलच त्याने केवढी कामं आपण करून ठेवलीये. आपण फ्री विल केल्या, आपण व्हिज्युअलाइज केलं, आपण सगळे आयाम फिरून आलो. ही एक पुन्हा उजळणी एक आता ऊर्जा बदबद येते. आणि या ह्याच्यात तुमची काहीही फ्री विल असू दे, तुमच्या फ्री विल प्रमाणे तुम्हाला त्या ऊर्जा मिळणार. तुम्ही बसला नवरा मुलगा करत तर ते तुम्ही त्या ऊर्जेबरोबर पुढे जाणार नाहीत. तुम्ही तिथेच बसणार, भलं नवरा जाईल पुढे. माहिती नाही पुरुष कुठं असलं काही करत असतात, अटॅचमेंट असतात का पुरुषांच्या, भावनाशील असतात का, मुलांमध्ये असतात का इन्व्हॉल्व, त्यांना काही पडलेलं असतं का मुलांचं. सगळं हे आपले गाठोडे आहेत, आपले ओझे आहेत सगळे. मुलाचं लग्न, मुलाचं नातन, मुलाचा येशोरण सोनन, त्यांना नसतं काही पडलेलं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. तशीच संकल्प उद्याच्या प्रतिपदेला करा. आणि हे जे काही ग्रुपवर लिहिलेलं आहे आणि सगळ्यांनी या यज्ञात आहुती टाकली 3-4 जणांनी, त्यांच्या रेकॉर्डिंग बघा, मी बसते आता रेकॉर्डिंग पोस्ट करते. ही सगळं काम करा आणि मग उद्याच्या प्रतिपदेला तसे संकल्प लिहून रिव्हिजन करा. 1, 2, 3 आणि मग हेच मला 28 जूनला करून घ्यायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेला पण मी हेच करून येणार आहे. हे जे काही टेक्निक आहेत, नवीन पण लोक येणार आहेत, जुने पण येणार आहेत. आणि मी नुसतं कोडिंग बोलणार आहे. मी म्हणणार आहे चला कुठला जुना दरवा बंद करायचाय, चला
व्हिज्युअलाइज करा. एक दरवाजा बंद करायचा आहे, मग तुमचा काय ठरलंय तो बंद करायचा तुम्ही. गुरुपौर्णिमेला येणाऱ्यांनी, 28 जूनला येणाऱ्यांनी मीटिंग येणार होते पण नको, तुम्हाला कामाला वेळ देणं महत्वाचं आहे. मग तुमची लिस्ट पडली पाहिजे, मला हा दरवाजा बंद करायचा आहे. मग कुठला दरवाजा बंद करायचा आहे? मी जे बारीक सारीक विचार करते, माझ्या आरोग्याचा विचार करते, माझ्या सौंदर्याचा विचार करते, माझ्या वजनाचा विचार करते, बंद करून टाका. कशाला तो विचार पाहिजे? खूप वेळ सांगितलं मी तुम्हाला, जो विचार तीच एनर्जी, तीच फ्रिक्वेन्सी. फिजिकल लेअरला राहायचंय, मग खुशाल बघा. मी किती छान दिसते, काय झालं, हे झालं, ते झालं. ठेवतोय आपण फेस योगा, करू नका असं नाही म्हणायचंय, पण आता वेळ नाहीये ती. आता वेळ ही नाहीये. म्हणून कुठल्या स्तरावर, कुठल्या लेअरवर संकल्प ठेवायचे. मग दरवाजा नंबर 1 बंद करा, मी तसं ध्यान घेईन. चला, मग एक दरवाजा बंद केला, कुठला नवीन उघडला? आयुष्यात दुःखी दरवाजे आहेत ना, तर कित्येकांच्या चाललेत ना. तो दरवाजा बंद करून टाकायचा. तेव्हा तो बंद नाही केला, त्या आठवणी नाही मिटल्या, त्या विचारांच्या पॅटर्न्सला नाही बदललं, सवयी आपल्या आपल्या विश्वासांच्या सवयी, आपले काही काही विश्वास आहेत, ते बदलायचा. तो पहिला दरवाजा, की माझा हा विश्वास मला बदलायचा आहे. मग दुसरा कुठला नवीन दरवाजा तुम्ही उघडता, तुम्हाला उघडायचंय, आपल्याला उघडायचंय. अमृता मॅडम म्हटले अनेक दरवाजे समोर येणार आहेत, हा येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे. मग कुठल्या दरवाजाने जायचं? इथे बंगल्याचा दरवाजा उघडतोय, इथे नवीन फ्लॅटचा दरवाजा उघडतोय, इथे छान आलिशान कारचा बंगला उघडतोय, इथे कोटी बॅलन्सचा दरवाजा उघडतोय, तिथे नेम अँड फेमचा दरवाजा उघडतोय, आणि इथे येतोय